नमस्कार मित्रांनो, मी अमोल उबाळे आपल्या केमस्टार गोट फार्म या चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करीत आहे। आज तुम्हाला मी माझा शेड दाखवित आहे की हा शेड माझा जुनाच आहे। हा शेड मी जवळपास 2020ला जूनमध्येच एक 25 ते 30 हजारात बनविला होता। एक तार कंपाऊंड होतं, तुम्ही बघू शकता। एक 30 बाय 60 फुटाचा माझा पूर्ण शेड आहे। 30 बाय 60 फुटाचा। याच्यात बघू शकता की मी एक 2 कप्पे केलेले आहे सध्याच्या घडीला तरी। ह्या साईडला एक आणि ह्या साईडला एक आणि ह्या गावानी सध्या मी आज रोजी एक 4 शेळ्यापासून जून 2026 पासून सुरुवात केलेली। माझ्याकडे बघू शकता तर मी एक कोटा जातीची एक शेळी आणलेली आहे आणि माझ्याकडे 3 काठीवाडी आहे आणि एक गावरान शेळी आहे। अशा पद्धतीने मी एक 4 शेळ्यांपासून सुरुवात केलेली आहे आपली। हे बघू शकता, एकदम साध्या पत्र्याचा शेड तयार केलेला आहे मी। त्यावेळेस एक तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 30 हजारामध्येच ह्या शेडचं पूर्ण काम झालेलं आहे। तोच शेड आहे अजून पण। सध्या माझं एक रिपेरिंगचं काम बाकी आहे अजून। साईडनं हिरवी मॅट लावायची मला, ग्रीन मॅट। आणि पावसाळ्यात हे बघा, माझं पूर्ण असं नियोजन आहे की ज्या वेळेस पाऊस येईल त्यावेळेस स्वतः शेळी आतमध्ये येऊन बसू शकते व जसा पाऊस जाईल तसा शेळी बाहेर जाऊ शकते। आणि माझा एक प्लस पॉईंट हा आहे या शेडचा की इथे एक लिंबाचं झाड आहे। ह्यामध्ये मी अजून एक कप्पा करणार आहे। जसा हा एक सेपरेट कप्पा झालेला आहे, हा एक सेपरेट कप्पा झालेला आहे, तसा एक अजून एक करणार आहे की ह्या साईडनं एक कंपार्टमेंट करणार आहे। म्हणजे मी त्यांचे एक सेपरेशन करू शकतो की गाभण शेळ्या, एक 5-6 महिन्यापर्यंतचे फिलं आणि एक ज्या शेळ्यांचे डिलिव्हरी झालेली असल्या शेळ्या मी करू शकतो। तर आज रोजी मला आहे त्या स्ट्रक्चरमध्ये मी काम करू शकतो की मला परत काही करण्याची गरज नाही। सध्या तरी मी एक छोटा स्टार्टअप चालू केलेला आहे। ही बघा, कोटा जातीची शेळी आहे, ही काठीवाडी आहे आणि तुम्ही जे आतमध्ये बघता ती पण एक काठीवाडी आहे। ही इकडे गावरान शेळी, ही बाकी शेळ्यांना मारते त्यामुळे हिला सध्या सेपरेट केलेलं आहे। की सांगण्याचा तात्पर्य आज हाच आहे की तुम्ही सुरुवात करीत असताना नवीन शेळी पालकांनी जास्त काही पैसे घालण्याची गरज नाही आहे। एक साध्या तुम्ही तार कंपाऊंड असं साईडनं मारू शकता। हे बघा, मी असं एक साधं तार कंपाऊंड साईडनं मारलेलं आहे आणि एक साधे पत्र करू शकता। ज्यावेळेस तुमचं इन्कम वाढेल, प्रोडक्शन वाढेल, तुम्ही व्यवसायात स्टेबल होताल, त्यावेळेस तुम्ही एक कौलारू शेड बनवू शकता किंवा 30 बाय 40चं एक व्यवस्थित शेड करू शकता। मी या शेडमध्ये अगोदर 2021, 22, 23 3 वर्ष काम केलेलं आहे। माझा 24-25 2-2.5 वर्ष माझ्याकडे शेळ्या नव्हत्या, मी बंद केला तो व्यवसाय। आणि आजही रोजी मी संभाजीनगरला ड्युटीला आहे, पण माझे आईवडील शेतात असतात व माझे एक शनिवार रविवार गावाकडे सुट्टीच्या दिवशी मी शेतात असतो तो व शेतीकडे लक्ष देतो आहे। तर माझा फोकस हाच आहे सध्या की मी एक छोट्या स्टार्टअपपासून एक मोठं स्टार्टअप करणार आहे। पण सध्या एक 4 शेळ्यांपासून सुरुवात केलेली आहे। ही बघा, एक काठीवाडी, प्युअर काठीवाडी शेळी आहे माझ्याकडे। काठीवाडी शेळी आणण्याचं पर्पज हेच आहे की काठीवाडी शेळीचं आज रोजी तरी महाराष्ट्रात तिचं दुसऱ्या कोणती शेळी काठीवाडी शेळी इतकं दूध देत नाही। ॲट अ टाईम एका टायमाला कमीत कमी 1.5 ते 2 लिटर शेळी दूध देते। आणि हा एक गावरान बोकड आहे। मी यांना क्रॉसिंगसाठी पण एक काठीवाडी किंवा कोटा जातीचा बोकड लवकरच आणणार आहे आपल्या शेडमध्ये। मी त्याचा पण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती व्यवस्थित टाकेल। बघा, हा एक पिल्ल्यांसाठी, छोट्या पिल्ल्यांसाठी मी बनविलेला आहे बॉक्स। त्याला पण मी व्यवस्थित एक फेन्सिंग करून घेणार आहे। माझ्या इथंच गावाशेजारीच शेत आहे व शेतातच माझं घर आहे। बाजूला एक शेततळं आहे। बाकी चारा नियोजन पण खाली आहे। मी सध्या अर्धा एकरमध्ये चारा लागवड केलेली। माझं एक पूर्ण 1 एकरचं चारा लागवडीचं नियोजन आहे। चारा लागवड कशी केली व कोणत्या प्रकार चारा आहे याचा एक मी सेपरेट व्हिडिओ आपल्यासाठी बनवीन, बघू शकता।
अशा प्रकारे एक तुमच्या सगळ्या फॉलोअरच्या सपोर्टनी मी एक छोटेखानी इथे एक शेळीपालन चालू केलेलं आहे. धन्यवाद.